गौरीची आत्महत्या नसून हत्या असल्याचा वडिलांचा आरोप, तर गौरीच्या शरीरावरती मारहाणीच्या खुणा आढळल्याचाही दावा. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भातील सुनावणी लांबणीवर. आता येत्या शुक्रवारी दुपारी 12 वाजता होणार सुनावणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष. बदलापूर नगर परिषद निवडणुकीत घराणेशाही. शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रेंच्या कुटुंबातील 6 जणांना उमेदवारी. पत्नी, मुलगा, भाऊ, भाऊजाई, पुतण्या निवडणूक रिंगणात. मुख्यमंत्र्यांसमोरच नवनीत राणाही म्हणतात, मी पुन्हा येईन. तर नवनीत राणा आता माजी खासदार राहणार नाहीत. फडणवीसांनीही दिलं आश्वासन. तुमच्या हातात तिजोरीच्या चाव्या असल्या तरी तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे, त्यामुळे विकासाची काळजी करू नका. कोल्हापुरात प्रचार सभेमध्ये बोलताना चंद्रकांत पाटलांचा अजितदादांना जोरदार टोला. पुन्हा एकदा राऊत आपल्या मैदानात दिसतील. येस, आणि नुसतेच नाही, तलवार घेऊन दिसतील. उद्धव ठाकरेंनी घेतली खासदार राऊतांची भेट. राऊतांच्या भांडूपमधील निवासस्थानी जाऊन प्रकृतीची केली विचारपूस. कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यात देवतारी, त्याला कोण मारी म्हणीचा प्रत्यय. कोतोली गावात चिमुकला गॅलरीमधून पडला आणि वाचला. हातावरती आणि डोक्याला किरकोळ जखमीवरती निभावलं. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर ध्वजारोहण सोहळा संपन्न. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ध्वजारोहण. सरसंघचालक मोहन भागवतांचीही सोहळ्याला विशेष उपस्थिती. आज संपूर्ण देशातील रामभक्तांमध्ये आनंद. अनेक शतकांचा संकल्प पूर्ण झाला. जगात कर्म आणि कर्तव्याचं प्रतीक म्हणजे धर्मध्वज. धर्मध्वज सोहळ्याच्या वेळेला पंतप्रधान मोदी यांचं भाष्य. पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या चाकण नगर परिषद निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. या ठिकाणी केवळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच संपूर्ण पॅनल उभं करण्यात यश आलंय. माजी आमदार दिलीप मोहिते पाटील आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भाग्यश्री वाडेकर यांच्या हस्ते नारळ वाढवून अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं चाकण नगर परिषदेचा प्रचार सुरू केला. भाजप शिवसेनेत धाराशिवमध्ये तणाव बघायला मिळतोय. युती फिसकटल्यानंतर आता शिवसेना आक्रमक पवित्र्यात आली आहे. आम्हाला अंधारात ठेवायचं आणि युती तोडायची हे भाजपचं प्लॅनिंग होतं. राणा जगजितसिंह पाटील यांना आपलीच ताकद जास्त असल्याचं वाटतंय. मात्र शिवसेना ताकद दाखवणार असा इशारा जिल्हा संघटक सुधीर पाटील यांनी दिलाय. फुलंब्री नगरपंचायतीत स्थानिक राजकारणात खळबळ माजली आहे. शिंदे सेनेकडनं नगराध्यक्षपदासाठी उभे असलेले आनंद ढोके यांनी भाजपात प्रवेश केला. ढोके यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे आणि भाजपमध्ये नाराजी बघायला मिळते. आगामी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा नवी मुंबई इथे मेळावा संपन्न झाला. युती संदर्भात निर्णय नेते घेतील, तुम्ही कामाला लागा. महायुतीचा भगवा झेंडा नवी मुंबई महानगरपालिकेवरती फडकवण्यासाठी सज्ज रहा, अशा सूचना खासदार नरेश म्हस्केंनी दिल्या. सांगलीच्या जतमध्ये नगर परिषदेसाठी महाविकास आघाडीकडनं प्रचाराचा शुभारंभ झाला. काँग्रेसकडनं या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजप, राष्ट्रवादी अजित पवार गट आघाडी, शिवसेना शिंदे पक्ष आणि महाविकास आघाडी अशी चौरंगी लढत पार पडणार आहे. वाशिमच्या मालेगाव नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी महायुतीतील भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे घटक पक्ष तसंच महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवलाय. या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली असून अखेरच्या क्षणी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. आपली शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची आहे. विधानसभेत आम्ही 80 जागा लढून 60 जागा जिंकल्या, तर शिवसेना उबाठा पक्षानं 110 पैकी फक्त 20 जागा जिंकल्या आहेत, अशा शब्दात परिणय फुकेंनी शिवसेना उबाठा पक्षाला डिवचलं. मंत्री पंकजा मुंडेंनी माजलगावमध्ये प्रचार सभेत बोलताना रिटायरमेंट घेण्याचं समाधान वाटायला लागलंय.
पण आणखी बरंच काम करायचं राहिलंय. मला जेव्हा रिटायर व्हायचं असेल तेव्हा एक चांगली पिढी घडवलेली असेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. नमस्कार, मी अमित कदरे. पहिली मोठी बातमी आपण बघूया. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा स्वीय सहाय्यक असलेल्या आनंद गर्जेच्या पत्नी डॉक्टर गौरी गर्जेने आत्महत्या केल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करत आनंद गर्जेला अटक सुद्धा केली आहे. पण या प्रकरणी गौरीच्या कुटुंबियांनी मात्र गंभीर आरोप केलेले आहेत. गौरीने आत्महत्या केली नाही तरीही तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप पालवे कुटुंबियांनी केलेला आहे. गौरीच्या मानेवरती मारहाणीच्या खुणा होत्या. मारहाणीमध्ये गौरीचा मृत्यू झाला असा गंभीर आरोप गौरीच्या वडिलांनी केलाय. तर गुन्हा केला नाही मग गर्जे कुटुंब फरार का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय. गौरीच्या आईने सुद्धा या प्रकरणी आनंदच्या कुटुंबावरती आरोप केले. मी गेल्यानंतर डेड बॉडी पाहिली साहेब, तर मुलीच्या नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तर वेगळी मार्क असती. कारण मी पण पेशंट तसे पाहिलेत. PM रूममध्ये गेलेलो आहे. इथं तिच्या छातीवर अनेक खुणा, डोक्याला मार, म्हणजे हानमारीत ती मेली गेली. ही मला माझी तरी त्याचा दावा आहे, पाहिलंय मी डोळ्याने. ते सुद्धा आम्हाला त्या तपास अधिकारी यादव मॅडम आहेत, ते म्हणतात नाही सर काही नाही ना. आम्ही पाहिलं तर त्याच्यावर मार्क, आमच्या मिसेसने आम्ही पाहिलं किंवा मार्क दिसल्या. मग ह्या मार्क कुठून आल्या याचा कोणी तपास केलाय का? संशय मला मुलगी माझी मारली, माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती. तुम्हाला जर खात्री करायची असती तिने जिथं जिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे. 2 त्यांना विचारा. आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असतो तर ते बी सत्यता करा. तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहे. आहेच, केलीच नाही. तिला मारल्यावर बरं आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना. असं 2021ला त्यांनी एका मुलीबरोबर त्याचा मी रिपोर्ट बी शेअर केला. मुलीने पाठवून ठेवला होता, पण मला सांगितलं की कोणाला सांगू नका. आणि आपली सायन्स बीडच नाही सगळ्या महाराष्ट्र हिंदू धर्मात. मुलगी एकदा दिली म्हणजे गेली. त्यामुळे तिने आम्हाला दडपण दिलं की पप्पा माझा संसार उद्ध्वस्त होईल, तुम्ही सांगू नका. आनंद तो जो तिचा मालक होता आरोपी आता सध्याचा, त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करीन, तुला मारीन. मग त्या धाकामुळे आम्ही कोणाला सांगितलं नाही. आणि 2 महिन्यापूर्वी त्याला ते कागद मिळून आला. मग मला सांगा, मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मिसेसला कळलं असतात तर कागद ठेवील का? म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणं होता. काय तपासणी करता येईल तेवढी करा, पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली. काय म्हणाले तुम्हाला? काय ताई म्हणल्या निष्पक्षपणे, माझा PA म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निष्पक्षपणे मी चौकशी करते. तुम्ही सावरा, मी तुम्हाला भेटायला येईल. आज येणार आहेत असं मला निरोप आलाय. माझी लेकरला त्यांनी मारलं, त्यांनी म्हणजे त्याच्या बहिणीने मारलं, त्याच्या भावाने मारलं, त्यांनी मारलं, तिघांनी मिळून मारलं. माझी लेक त्यांनी उचलून हॉस्पिटलला नेली. एकटा माणूस कसा उचलू शकतो? 31व्या मजल्यात शिड्यात का कसा गेला? आतून दरवाजा लावलेला होता ना, मग गेला कसा? कोणती खिडकी तिथं जाऊन बस वाट पण मला सांगा म्हणा, कोणत्या शिडीतून खिडकीत घुसला, खिडकीतून गौरीला काढलं बाहेर? असं कसं? मेली होती ना पोरगी, तू हात कसं काय लावलास? जर तू म्हणतोस, माझ्या तर हिशोबाने तू 100 नाही 101% तूच मारलीस. आणि तू तुझ्या बहिणीने तुझ्या भावानेच मारली. माझं तर लेकरू गेलं. माझ्या लेकराला न्याय भेटला पाहिजे. कारण आता ह्या SIT शिवाय न्यायच भेटू शकत नाही. बाकीचे हे किती चौकशी करतात. आज 2 दिवसात त्यांनी काय दाखवलं? चौकशीमध्ये काय आलंय समोर? काहीच नाही आलं, काहीच नाही. तुम्ही ओपन लोकांना दाखवा. चौकशी करताना ओपन दाखवा की हे मोबाईलमध्ये हे सापडलं, याच्या मोबाईलमध्ये हे, हिच्या मोबाईलमध्ये हे, आणि असा तपास चाललाय. माझा विश्वासच नाही या तपासावर. SIT शिवाय तपासच होऊ शकत नाही. तर डॉक्टर गौरी गर्जेच्या आत्महत्या प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरला. या प्रकरणामध्ये रोज नवे खुलासे होत आहेत. गौरीचा पती आनंद गर्जे याने एक दावा केलेला होता. 31व्या मजल्यावरून खाली पाहिल्यावर ती गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहायला मिळाली, असा दावा आनंदनं केलाय, असं गौरीची आई म्हणाली आहे. मात्र दावा गौरीच्या आईनं फेटाळून लावलाय. 31व्या मजल्यावरून गौरीच्या घरात पाहणं अशक्य असल्याचं तिच्या आईनं म्हटलंय. तर या संदर्भात आमच्या प्रतिनिधींनी संबंधित इमारतीमध्ये जाऊन आढावा घेतलाय. बघूया.